ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव 65 भाग 22. ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग 2. ओव्या आहेत 39 ते 41. ज्ञानदेव चांगदेवांना त्या दोघांचाही ऐक्य कसं आहे ते समजावत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, बोलेची बोल ऐकीचे, स्वादेची स्वाद चाखीचे, का उजीवडे देखीचे, उजीडा जेवी. शब्दाने स्वतःचा शब्द स्वतःच ऐकावा, गोडीने स्वतःची गोडी स्वतःच चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड स्वतःच बघावा, तसं हे आहे. सोनिया वरकल सोने जैसा, का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. अथवा सोन्याचीच कसोटी असावी, मुख हेच आरसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावे, तसे चांगदेवा तुझ्या माझ्या संवादाचं आहे. गोडीये आपुली गोडी, घेता कायन माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी, तो पाडू असे. गोडीने स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचं म्हटलं तर ते शक्य आहे का? अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्दल आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, बोलेची गा जैसा बोलतो ऐकावा, स्वादेची की घ्यावा स्वाद जैसा, नातारी प्रकाशे पहावा प्रकाश, आरसा मुखास दाखवावा. नातरी सुवर्णी घासावे सुवर्ण, कसवटी घेवो न सुवर्णाची, तैसा तुझा माझा संवाद हा जाण, दावी एकपण ठाईचेची. सांगपा गोडीने आपुलीच गोडी, घेता काय तोंडी मावे नाती, तैसे तुम्हा आम्हा परस्परा देख, एकचिते सुख स्वानंदाचे. ज्ञानदेव चांगदेवांना सर्व काही एकच कसं आहे ते सांगत आहेत. चांगदेव त्या वटेश्वराचा पुत्र, त्या वटेशापासूनच सर्व सृष्टी आकाराला आलेली आहे. त्यामुळे ज्ञानदेव आणि चांगदेव यांच्यामध्येही अद्वैतच आहे. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने कापूर, कापराचा कण, तळहाताने तळहाताला मिठी मारणे हे दृष्टांत दिले. आता या ओवीत ते ज्ञानेंद्रियांच्या 3 अनुभवांचा आधार घेतात. व्यवहारात असं दिसून येतं की एक बोलणारा व दुसरा ऐकणारा, पण असा भेदही ज्ञानदेव व चांगदेव यांच्यात नाही. ते दोघेही एकरूपच असल्यामुळं बोलानेच बोल ऐकावा, स्वादानेच स्वाद चाखावा, प्रकाशानेच प्रकाश पाहावा, अशी स्थिती आहे. चांगदेव चांगदेवांचेच बोल ऐकत आहेत. पुढे ते सोन्याचा दृष्टांत देताना म्हणतात की सोनिया वरकल सोने जैसा, सोन्याच्या कसोटीला सोन्याचाच दगड असावा, तसं हे ऐक्य आहे. कसोटीचा दगड सोन्यापेक्षा वेगळा असेल तरच यावर घासून सोन्याचा कस पाहता येईल, पण कसोटीचा दगडही सोन्याचाच असेल तर त्यांच्यात वेगळेपणा नसल्यामुळं सोन्याचा कस कळणार नाही. सोने व कसोटीचा दगड हे दोन्ही एकरूपच. किंवा पुढे त्यांनी आरशाचा दृष्टांत दिला आहे. एरवी मुख पाहायला आपण हातात आरसा धरतो, तेव्हा प्रतिबिंबित मुख आपणच पाहता येतं. एका मुखाच्या सापेक्षतेने प्रतिबिंबित मुख आपण पाहतो, पण मुखाने मुखाचाच आरसा केला तर येथे मुख हेच द्रष्टा आणि तेच दृश्य होते. तसेच चांगदेवच वक्ता आहेत आणि चांगदेवच श्रोताही आहेत. ज्ञानदेव चांगदेवांना 40व्या ओवीत चक्रपाणी म्हणत आहेत. आधी त्यांनी सुरुवातीला स्वस्ती श्री वटेशू म्हणून संबोधले होते. श्री वटेश म्हणजे शंकर व चक्रपाणी म्हणजे विष्णू. शंकर आणि विष्णू या 2 नावामध्ये फरक असला तरी तत्वतः दोघेही एकरूपच आहेत, हेही त्यांनी यातून स्पष्ट केलं आहे. पुढे आणखी एक दृष्टांत दिला आहे, तो गोडीचा. गोडीने आपलीच गोडी चाखावी असं हे आहे. आपण इतर पदार्थ चाखून त्याची गोडी अनुभवतो, परंतु मुखातच गोडी असते. ती नसती तर आपण इतर पदार्थांची गोडी चाखू शकलो नसतो. उपभोग्य अशा खाण्याच्या पदार्थामुळे ती आपल्याला चाखता येते, पण उपभोग्य वस्तूशिवायच जर गोडीला गोडी चाखता आली तर खाद्यपदार्थांची आवश्यकताच राहणार नाही. ती सापेक्षता नसलेली गोडी असेल. तसेच चांगदेव व ज्ञानदेव यांचे परस्पर ऐक्यच आहे. त्यामुळे ज्ञानदेव उपदेशक वक्ता व चांगदेव श्रोता असा वास्तविक भेद त्यात नाही. तसंच ज्ञानदेव व चांगदेव यांचं परस्पर प्रेम हे स्वतःवरच केलेल्या प्रेमासारखं निरुपचार प्रेम आहे. पुढे ज्ञानदेवाने आपल्याला वाटणारी एक शंका उपस्थित केलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.